नमस्कार प्रेक्षकांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता आत्या म्हणत असतात, काय ग लक्ष्मी, खंडूचा राग गेला का ग? तेव्हा लक्ष्मी म्हणत असते, नाही ना हो वंश, अजून त्यांचा राग गेलेला नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, संपूर्ण गोष्टीची शहानिशा करत नाही तोपर्यंत त्यांचा राग हा धुमसतच राहणार. तेवढ्यातच इथे आत्या म्हणते, अगं पण ते आपल्याला कसं काय कळणार? तेवढ्यात तिथे सावित्री आलेल्या असतात. सावित्री म्हणत असते की आहे, अगं सासरवरून तुझ्यासाठी कोरडा शिदा पाठवलेला आहे. तेव्हा इथे तिची आई म्हणते की शिद्याचं नंतर बघू, आधी तू मला सांग सावित्रे, तुझं सासर कसं आहे ग? माणसं सगळी चांगली आहेत ना? तेव्हा सावित्री म्हणते की हो आई, माणसं सगळी खूपच चांगली आहेत. तुला माहिती आहेत का? अगं माझे सासरे तर आबांसारखे खूपच जास्त प्रेमळ आहेत आणि सासूबाईसुद्धा तुझ्यासारखा जीव लावतात, खूप प्रेमळ आहेत त्या. तेव्हा इथे घरातल्या आता सगळ्यांची तिने नावं घेतलेली असतात की इथे राजाराम दादा सगळेजण खूपच जास्त चांगले आहेत. आणि माहिती आहे का, मला तर तिथे आत्याची आठवणसुद्धा येत नाही. तेव्हा आत्या म्हणते, घ्या, म्हणजे सासरला जाऊन थोडेच दिवस झालेत तर आत्याला लगेच विसरलीस का? तेव्हा लक्ष्मी म्हणते, अगं काय हे सावित्री? तेव्हा सावित्री म्हणते, हो ना, आत्याची आठवण येतच नाही मला, कारण तिथे आता रखमा सासूबाई आहेत ना, त्या मला आत्याची आठवण येऊच देत नाही. तेव्हा आत्या म्हणते, अच्छा, तीच रखमा ना जी आपल्या इथे आली होती आणि नाकाने कांदा सोडत होती? तेव्हा सावित्री म्हणते, हो हो, त्याच त्या, आणि म्हणूनच तर मला तुझी आठवण येत नाही. तेव्हा आत्या म्हणते, काय ग सावित्रे, त्या रखमाबरोबर माझी बरोबरी करतेस का? बघू का तुझ्याकडे आता? तेव्हा सावित्री म्हणते, आई, अगं आत्या बघ ना, मला मारते. तेव्हा लक्ष्मी म्हणते, काय हे वंश, अहो पोरीचं लग्न झाले आता. तेव्हा इथे लक्ष्मी म्हणते, सावित्री आधी तू मला सांग, सगळेजण चांगले आहेत, तुझा सासूरवास तर होत नाही आहे ना तिथे? तेव्हा सावित्री म्हणते, आई, सासूरवास म्हणजे काय ग? तेव्हा लक्ष्मी म्हणते, बघा किती नशीबवान आहेत माझे जावई बापू, ज्यांच्या बायकोला इथे सासूरवास काय असतो हेच माहिती नाही आहे. तेव्हा इथे आता आत्या विचारते की सावित्रे, आणि जावई बापू कसे आहेत ग? तेव्हा सावित्रीला आठवतं, ज्योती खूपच जास्त रागिष्ट आहे. तेव्हा तिला आठवल्यानंतर ती म्हणते, आता मला काय माहिती? तेव्हा इथे लक्ष्मी म्हणते, वंश, आता तिला कसं माहिती असणार जावई बापू कसे आहेत ते? आता जास्त प्रश्न विचारू नका. एक काम कर तू सावित्री, जा बरं, जावई बापूंना काही हवं नको ते बघ, त्यांना पाणी वगैरे प्यायला दे, जा तू आता. तेव्हा सावित्री जाताना म्हणते, जाते बरं का रखमा सासूबाई. तेव्हा इथे आत्याला ती चिडवण्याचं काम करत असते. तेव्हा ती म्हणते, चला, म्हणजे आपल्या लेकीचा सासूरवास तर होत नाही आहे. तेव्हा इथे लक्ष्मी म्हणते, नाही, पण नक्कीच तिच्या मनामध्ये काहीतरी चाललं आहे. ते तिच्याजवळ आता व्यवस्थित बोलून तिच्या मनातलं ओठावरती आणायला पाहिजे, असं लक्ष्मी म्हणते. तर इथे गोविंद काका भयंकर चिडलेले असतात. ते घरी येतात आणि चिमणाला हाक मारत असतात, म्हणत असतात की चिमणा लवकर बाहेर ये. ज्योतीची वहिनी येते आणि म्हणते, काय झालं दादा? तेव्हा ते म्हणतात, चिमणा कुठे आहे? लवकरात लवकर तिला बाहेर बोलव बरं. तेव्हा ती म्हणते, सासूबाई लवकर बाहेर या. तेवढ्यातच इथे चिमणा आलेली असते. ती म्हणते, काय व काय झालं? भाकऱ्या होतच आल्यात, मी लगेचच देते. तेव्हा इकडे आता गोविंद काका म्हणतात, भाकऱ्या राहू दे तुझ्या, आधी एक काम करा, भाकऱ्या तुम्ही दोघींनी सुद्धा टाकायच्या नाही. आपली इथे सावित्री आहे ना, धाकल्या सुनबाई आहेत ना, त्यांना भाकऱ्या टाकायला सांगा. तेव्हा तिथे चिमणा म्हणते, कुणाला? सावित्रीला? ते म्हणतात की हो, तुम्ही दोघीजणी भाकऱ्या नका टाकू, धाकल्या सुनबाईंना भाकऱ्या टाकायला सांगा. नंतर सगळा वाडा सारवून घ्या आणि मग काय, आपल्याला सरपणाला लाकडंसुद्धा लागतील ना, तेव्हा त्यांच्याकडून आता लाकडंसुद्धा फोडून घ्या, त्यांच्याकडून फाटी करून घ्या. तेव्हा इथे आता गोविंद काका भयंकर चिडतात. ते म्हणतात, काय तुम्ही दोघीजणी, अहो नेवसे पाटलाची मुलगी आहे ती, लाडाकुडात वाढलेली, त्यांनी आपल्या घरामध्ये मुलगी दिली, तर त्या मुलीला हळदीच्या अंगाशी तुम्ही इतक्या 20-20 भाकऱ्या थापायला सांगितल्या, एवढं मोठं घर सारवायला सांगितलं, तिच्याकडून फाटी फोडून घेतली. अहो नखा एवढं लेकरू आहे ते, आणि ते आपल्या घरात आल्या आल्या त्यांच्याकडून इतकी कामं करून घेतलीत तुम्ही, लाज नाही वाटत का तुम्हाला?
तेव्हा इथे आता गोविंद काका म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं पाटलाला कळलं ना तर तो मला त्याच्या चपलीशी सुद्धा उभं करणार नाही, आणि जर याच्यावरती त्यांनी काहीतरी कठोर निर्णय घेतला ना तर या सगळ्याला तुम्ही दोघीजणी जबाबदार असाल, असं गोविंद काकांनी चिमणाला आणि इथे ज्योतीच्या वहिनीला सांगितलेलं असतं. तर इथे ज्योती आता रूममध्ये झोपलेला असतो. तेव्हा नेवसे पाटील दरवाजा उघडतात आणि ज्योतीला जाब विचारायला जात असतात. तेव्हा इथे आता लक्ष्मी येताना म्हणते, काय करताय तुम्ही? पाहुणं दमून झोपलेत आणि तुम्ही आत्ता त्यांच्याजवळ बोलायला जाताय का? तेव्हा इथे आता खंडू म्हणत असतो की हो, मी आत्ताच्या आत्ता त्यांना जाब विचारतोय. जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही ना तोपर्यंत मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. तेव्हा लक्ष्मी म्हणते, अहो काय हे तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही खूळ घेतले, जे काही बोलायचं आहे तुम्हाला ते सकाळी बोला. आल्यापासून जावयाजवळ तुम्ही नीट बोललासुद्धा नाहीत आणि त्यांच्याबरोबर जेवलासुद्धा नाहीत. ते जेवून गेल्यानंतर त्यांना पान सुपारीसुद्धा विचारली नाहीत आणि आता रात्रीचे दमून थकून झोपलेत तर तुम्हाला आत्ताच बोलायला जायचं आहे. जे काही बोलायचं आहे ते उद्या सकाळी बोलायचं, आता नाही. झोपा बरं तुम्ही पण, असं लक्ष्मी म्हणते आणि आता खंडू काकांना तिथून ती घेऊन जाते. तेव्हा सावित्री दरवाजा उघडून आता त्यांचं बोलणं तिने ऐकलेलं असतं. तीसुद्धा खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते की आता मी माझ्या वडिलांना काय बरं उत्तर देऊ. सकाळ झाल्यानंतर लक्ष्मी तुळशीजवळ इथे रांगोळी काढत असते. तेवढ्यात तिथे सावित्री आलेली असते आणि ती म्हणते, आहे मी रांगोळी काढू का? तेव्हा तिची आई म्हणते, हो ग, तू काढ ना रांगोळी. सावित्री म्हणते की मी सासरीसुद्धा रांगोळी काढली होती. आधी आपल्याकडे रांगोळी नव्हती, नंतर मला आऊने आणून दिली होती. तेवढ्यातच इथे ती रांगोळी आणायला जाणार तिथे खंडू काका आलेले असतात आणि पाटील म्हणत असतात की सावित्री थांब इथेच, मला तुझ्याशी बोलायचं आहे. लक्ष्मी तू सुद्धा थांब, आणि इथे आता अक्का तू पण लवकर ये बरं. तेव्हा अक्कासुद्धा आलेली असते. तेव्हा इथे पाटील म्हणत असतात, सावित्रे आता सगळे माणसं इथेच आहेत, त्यामुळे तुला कुणीतरी बोलावतं आहे म्हणून ओ देऊन पळून जायची गरज नाही. आता जे काही मी बोलतोय ना त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. तुला शपथ आहे तुझ्या वडिलांची. आणि आता इथे पाटील काका म्हणत असतात की हे बघ सावित्री, खरं खरं बोल, तू तुझ्या सासरी तुझा सासूरवास होतोय का? तू तिथे 20-20 भाकऱ्या टाकल्यास? तेव्हा तिथे ज्योती आलेला असतो. तो म्हणत असतो की हो, 20 भाकऱ्या टाकल्या तिने. त्यानंतर एवढा मोठा वाडा सारवलास का? तेव्हा ज्योती म्हणतो हो, तिने वाडासुद्धा सारवला. तेव्हा इथे नेवसे पाटील म्हणत असतात, अच्छा, म्हणजे लाकडंसुद्धा तिने फोडलीच असतील, बरोबर ना? तेव्हा इथे फुले म्हणतात की हो, लाकडंसुद्धा फोडली. तेव्हा नेवसे पाटील म्हणतात, इतकी सोन्यासारखी पोर माझी 2 दिवस नाही झाले, हळदीचा रंग नाही उतरला तर तुम्ही तिचा सासूरवास सुरू केला. तिच्याकडून इतकी कामं करून घेतली, फुलासारखी पोर माझी, तिला राबून घेतलं तुम्ही तिथे, म्हणजे सासूरवास झाला, हे खरंच आहे ना? तेव्हा इथे ज्योती म्हणत असतात की सासूरवास झाला की ही सगळी कामं मनापासून केली की तिला जबरदस्तीने करायला लावली, याच्यावरून सासूरवास झाला की नाही ते ठरतं. जर तिने ही कामं मनापासून केली असली तर सासूरवास कुठे आला? तेव्हा नेवसे पाटील म्हणत असतात, अगदी बरोबर, सासूरवास हा 2 गोष्टींवरती ठरतो ना. मग सावित्री बोल, आता तुला घाबरायची गरज नाही आहे, बोल. ही कामं तू स्वतःच्या मर्जीने केलीस की जबरदस्तीने कुणी तुझ्याकडून करवून घेतली, याच्यावरती आता सासूरवास ठरणार आहे, त्यामुळे आता उत्तर दे. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते की नाही आबा, ही सगळी कामं मी माझ्या मर्जीने केली होती, कुणीही माझ्यावरती जबरदस्ती केली नाही. ही सगळी कामं मी यांच्यासाठी केली, यांची मर्जी राखण्यासाठी. तेव्हा ज्योती म्हणतो, माझ्यासाठी? तेव्हा माझ्यासाठी कसं काय? सावित्री म्हणत असते की आबा, यांना शाळेत जायचं आहे, यांनी लग्नच शाळेत जाता यावं म्हणून केलं होतं, आणि लग्न झाल्यानंतर इथे आता यांच्या वडिलांनी त्यांना शाळेत जाण्यासाठी नकार दिला, आणि तेव्हा ते खूप चिडले आणि म्हणाले की मला जर शाळेतच जायचं नव्हतं तर मग हे प्याद माझ्या गळ्यामध्ये का बांधलं? तेव्हा मला खूप जास्त राग आला आबा. तेव्हा इथे लक्ष्मी म्हणते, जावई बापू, तुम्ही माझ्या पोरीला प्याद म्हणालात? तेव्हा इथे फुले म्हणतात की नाही, मी तिला काहीच बोललो नाही आहे. तेव्हा सावित्री म्हणते, मग मी पण दाखवून दिलं की मी नेवसे पाटलांची मुलगी आहे
आणि मग घरामध्ये मी सगळी कामं स्वतःच्या मर्जीने करायला लागले. मी सुद्धा दाखवून दिलं की मी पाटलाची मुलगी आहे, ती कमी नाही आहे मी. आणि आईने मला सांगितलं होतं ना की नवऱ्याची मर्जी राखायची म्हणून म्हणून मी नवऱ्याची मर्जी राखायला गेले. आणि त्यानंतर मला आऊने सांगितलं की सावित्री, अगं ज्योती तुला प्याद नाही म्हणाला, तो लग्नाचं प्याद म्हणाला. बाकी इथे सगळे गैरसमज आता दूर झालेले असतात. तिथे माझा कुणीही सासूरवास करत नाही आहे आबा. सगळेजण खूपच जास्त प्रेमळ आहेत. ही जी काही मी घरातली कामं केली ना, ती स्वतःच्या मर्जीने केले. मी त्या सगळ्यांना दाखवून दिलं की मी पाटलाची मुलगी असले तरीसुद्धा घरंदाज असल्यामुळे ही सगळी कामं मला येतात, असं आता सावित्री सांगते. तेव्हा इथे आता खंडू काकांचं सगळं निरसरण झालेलं असतं. ते म्हणत असतात की जावई बापू, खरंच माफ करा. म्हणजे कुणीतरी काय बी कानामध्ये सांगितलं आणि त्या गोष्टींवरती मी विश्वास ठेवला, तेव्हा खरंच माफ करा. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतात की तुम्ही का माफी मागताय, तुमची काहीही चूक नाही आहे. तेव्हा इथे आता लगेच आत्या म्हणते, मग काय खंडू, जावई बापूंचा मानपान आता व्यवस्थित करशील ना? तेव्हा पाटील म्हणतात की अख्ख्या नायगावमध्ये कुठल्याही जावयाचा असा मानपान झाला नसेल असं मी माझ्या जावयाचा करणार आहे. तेव्हा इथे सावित्री म्हणते, बघितलं तुम्ही, माझ्या इथे आबांना राग आल्यानंतर खूपच जास्त येतो, पण जेव्हा प्रेमळ होतात ना तेव्हा नर्मदा नदीसारखे निर्मळ होऊन जातात. हो ना आबा? तेव्हा तिचे आबा तिला मिठी मारतात आणि तिचे लाड करत असतात. पण इथे ज्योतीला प्रश्न पडलेला असतो की कानामध्ये नक्की सासरेबुवांच्या कुणी काय सांगितलं होतं. तेवढ्यातच आता इथे जावईबापूंसाठी सावित्रीसाठी काही कपडे खरेदी करायचे असतात, म्हणून इथे एका माणसाला बोलावलेलं असतं. आणि तेव्हा इथे लक्ष्मी साड्या वगैरे खरेदी करत असते. ज्योतीसाठी फेटा आणि धोत्राचं कापड बघत असते. ती म्हणत असते की सगळ्यात चांगलं कापड दाखवा, जावईबापूंना द्यायचं आहे. तेव्हा ते म्हणत असतात, अहो तुम्ही म्हणाल तसं कापड आहे आपल्याकडे. तेव्हा ती म्हणत असते की माझी तर इच्छा आहे की जावईबापूंसाठी मलमलता फेटा काढावा. तो म्हणत असतो, मलमलता फेटा आहे ना आपल्याकडे? ती म्हणते, नक्की आहे ना? म्हणजे असा मलमलता फेटा दाखवा, असं कापड दाखवा की जर त्याला बारीक केलं तर मुठीत राहील आणि डोक्याला बांधलं तर 4 हात लांब होईल, असा फेटा हवा आहे. तेव्हा इथे तो माणूस म्हणत असतो, नाही नाही, आता एवढा मोठा चांगला फेटा तर आपल्याकडे नाहीच आहे. ती म्हणत असते, हो ना? ते म्हणतात की पुण्यावरून मागवावं लागेल. मागू का पुण्यावरून? ती म्हणते, नको नको, आमच्याकडे एवढा येळ नाही. उद्या माझी पोरगी सासरी जाते ना. तेव्हा आता एक काम करा, जो तुमच्याकडे आहे ना तो दाखवा, तो दाखवा बरं. हा रंग जावईबापूंना खूपच जास्त साजरा दिसेल. तेव्हा ती म्हणत असते, हो ना वंस, हा रंग जावईबापूंना खूपच जास्त उठून दिसेल ना. तेव्हा आत्यासुद्धा तो आता फेट्याचा कापड हातामध्ये घेते आणि म्हणते, हो हो, अगदी बरोबर, हा रंग जावईबापूंना खूपच जास्त उठून दिसेल, खूप छान आहे हा रंग. तेवढ्यातच त्या ठिकाणी सावित्री आलेली असते. सावित्री बघते, तिने ऐकलेलं असतं की ज्योतीसाठी आता वेगळा रंग काढलेला आहे. तेव्हा ती म्हणत असते की नाही, आमच्या स्वारींना हा रंग आवडणार नाही, तर आमच्या स्वारींना आहे ना तो रंग खूपच जास्त आवडेल. तो रंग त्यांच्या आवडीचा आहे, त्याच्यामध्ये माझे स्वारी साजरे दिसतील. तेव्हा इथे आत्या आणि त्याचबरोबर लक्ष्मी दोघीसुद्धा हसायला लागतात. तेव्हा आत्या म्हणत असते, बघा बघा, बघतेस ना लक्ष्मी, आत्तापासूनच आपल्या स्वारींच्या सगळ्या आवडीनिवडी लक्षात ठेवल्याच सावित्रीने. तेव्हा लक्ष्मी म्हणत असते, हो ना वंस, अहो आता आपल्याजवळ आपली लेक सावित्री बोलत नाही आहे, तर फुलेंची सून बोलते, बरोबर ना सावित्री? तेव्हा इथे सावित्री आता लगेचच लाजायला लागते. पण तिने इथे आपल्या आईला आणि आपल्या आत्याला सांगितलेलं असतं की ज्योतीचा आवडीचा रंग कुठला आहे ते. म्हणजे तिने आत्तापासूनच त्यांची आवड निवड ही व्यवस्थित लक्षात ठेवलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता नेवसे पाटील जे आहेत ते ज्योतीला सांगत असतात की आपल्या ज्या बायका असतात त्या आपल्यासाठी खूप काम करत असतात, त्या आपल्यासाठीच राबत असतात, आपला विचार करत असतात. मग नवरा म्हणून आपलंसुद्धा कर्तव्य आहे की आपण आपल्या बायकोकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांचा आपण विचार केला पाहिजे. तर इथे लक्ष्मी आपल्या मुलीला सावित्रीला सांगत असते की आता तू एक काम करायचं, नवऱ्याची मर्जी तर तू राखतेच आहेस,
त्यामुळे आपण त्यांच्यासाठी जे काही असेल ते सगळं करायचं. नवऱ्याने वाघ जरी पकडून आणला ना, तर त्या वाघाच्या गळ्यामध्ये आपण इथे दावं बांधलं पाहिजे, असं हिमतीवान आपण राहिलं पाहिजे, असं लक्ष्मीने सावित्रीला सांगितलेलं असतं. तर इथे ज्योती आणि सावित्री दोघेजण जायला निघालेले असतात. तेव्हा नेवसे पाटील इथे ज्योतीला म्हणत असतात की जावई बापू, तुम्ही सुद्धा तुमच्या वडिलांचं थोडंफार ऐकून घ्या, शांतपणे विचार करा, ते तुमच्या भल्याचा विचार करतात. बापाचं मन तुम्हाला आता कळणार नाही, तुम्ही स्वतः जेव्हा बाप व्हाल ना, तेव्हा तुम्हाला बापाचं मन कळेल, असं इथे नेवसे पाटील ज्योतीला म्हणतात. तेव्हा ज्योती त्या गोष्टीचा विचार करायला लागतो.